कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। अलिबाग तालुक्यातील कुर्डूस परिसरामध्ये विकासाची गंगा खऱ्या अर्थाने वाहत आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे। स्थानिक आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी निवडणुकीपूर्वी मतदारांना दिलेला शब्द पाळत सामरी येथील ऐतिहासिक धावेश्वर महाराजांच्या मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा केलेला आहे। नुकतेच त्यांच्या हस्ते हजारो भाविकांच्या उपस्थितीत या मंदिराचे भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडलाय। धावेश्वर मंदिरामुळे या भागातील धार्मिक पर्यटन उद्योगाला आणि सांस्कृतिक विकासाला निश्चितपणे मोठा हातभार लागले। धावेश्वर मंदिरामुळे या भागातील धार्मिक पर्यटन उद्योगाला आणि सांस्कृतिक विकासाला निश्चितपणे मोठा हातभार लागेल असा विश्वास स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांनी व्यक्त केला आहे। एकंदरीत कुर्डूस परिसर सध्या चौफेर विकासाच्या नव्या पर्वात पदार्पण करत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे। आज सामरी गावचं आराध्य दैवत धावेश्वर महाराजांच्या मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचं उद्घाटन झालं। आजकाल आमचे जिल्हा प्रमुख राजकीय रसिकताई आणि पक्षाचे ज्येष्ठ मान्यवर सगळे होते। खरं तर या ग्रामस्थांनी मागील 5-6 महिन्यामध्ये या संदर्भात खूप आढावा बैठक घेऊन आम्ही चर्चा केली। मागच्या माझ्या निवडणुकीच्या काळामध्ये मी शब्द दिला होता, पण मंदिराचं एकंदर आपण स्वरूप बघितलं तर भव्य मंदिर आहे आणि याला रस्ता तसा नाही आहे। जे काय मटेरियल या ठिकाणी लागेल ते आपण समाधानात इथे आणलं पाहिजे। आज पाऊस उशिरा झाल्यामुळे रस्ता शेती अगदी अजूनही ओळी चिंबा आहे, सुकायला अजून 2 महिने जाईल, पण इच्छा नक्की आहे की अति जलद गतीने हे मंदिर पूर्ण व्हायला पाहिजे। मला असं वाटतं या 23 तारखेला 1 वर्ष मला आमदारकीला पूर्ण होतं, पुढच्या 23 तारखेला या मंदिराचा उत्सव साजरा झाला पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे। आज धावेश्वर मंदिर धावेश्वर मंदिराचा जो भूमिपूजनाचा सोहळा आज इथे पार पडला। सामरी ग्रामस्थांची खूप इच्छा होती की हा मंदिर पुरातन मंदिर आहे, हा त्याचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 6-7 महिन्यापूर्वी आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्याकडे त्या ग्रामस्थांनी तो प्रश्न उपस्थित केला की ह्या मंदिराचं धावेश्वर मंदिराचे देवाचं ते जीर्णोद्धार व्हावं यासाठी त्यांचे प्रयत्न होते, पण ते प्रयत्न आज फळाला आलेत आणि आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या शुभ हस्ते धावेश्वर मंदिराचं भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे आणि आजपासून 12 महिन्यामध्ये हा मंदिर पूर्ण उभारून आणि त्याचं सुशोभीकरण त्याची पुनर्बांधणी करून तो जनतेच्या सेवेसाठी कसा उपलब्ध होईल यासाठी आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रयत्नाने आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून तो मंदिराचा सोहळा पार पडणार आहे।